मिस जान्हवी, उदास होण्याची मक्तेदारी माझी आहे बर का. तुम्ही मला न विचारता कशी घेतलीत ती? आज तुमच्या डोळ्यात पेन दिसतंय. तुम्हालाही कोणी आठवतंय का? मला आठवत नाहीये हे दुःख आहे माझं. म्हणजे ना, काहीतरी घडलंय. टाइमच्या कॅल्क्युलेशनच्या बाबतीत खूप गल्लत होतीये माझी आणि संगतीच लागत नाहीये लोकांच्या वागण्याची. म्हणजे सतत आपल्यापासून सगळे काहीतरी लपवतायत असं वाटत राहतं. खूप खूप गडबड होतीये. मी सतत विचार करत असते, आठवायचा खूप प्रयत्न करते, पण ब्लँक होते. असं हल्ली नेहमी व्हायला लागलंय. माझ्या डोक्याला ना मुंग्या यायला लागतात. काही कळत नाही. खूप अस्वस्थ वाटायला लागतं, पण उत्तरच मिळत नाही. माझ्यापाशी उत्तर नाहीये आणि मी प्रश्न कुणाला विचारू हे मला कळतच नाही. मला विचारा ना, मी देईन तुमच्या प्रश्नांची उत्तरं. तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचं उत्तर अजून सापडलेलं नाहीये. नाही, मला मिळालंय माझ्या प्रश्नाचं उत्तर. हो हो. काय आहे उत्तर? ते असं सांगता नाही येणार. ते कुठे आहे ते सांगता येईल. बरं, कुठे आहे? माझ्या समोर. माझ्या समोर म्हणजे माझ्या मनचक्षू समोर. बाप रे, ह्याला उत्तर सापडणं असं म्हणताय तुम्ही? हो, उत्तर सापडलंय, पण उत्तराला मीच त्याचा प्रश्न आहे हे कळलेलं नाही अजून. श्रीरंग, तुम्ही कधी तसे साध्या भाषेत सर्वसामान्यांना कळेल असं बोलूच शकत नाही का? मनाचे खेळ आहेत सगळे. वा, आला का तुमचा मनाचा गेम? ते कुठे जाणार? जोवर मन आहे तोवर ते खेळही आहेतच. पण बस येईपर्यंतच खेळूया. हा, कॉफी प्यायला जाऊया. नाही, नको, आज नको. मी काही खाल्लं नाहीये सकाळपासून. प्लीज. श्रीरंग, तुम्ही आहो हे असं नका करत जाऊ. अशाने तब्येत बिघडेल तुमची. तुमची तिची कोण अशीच कुणीतरी आहे ना, ती जर मला भेटली तर मी खूप ओरडणार आहे तिला. मला खूप राग येतो तिचा. आहो, तिला नका ओरडू. तिचा काहीच दोष नाहीये. मग कुणाचा दोष आहे? परिस्थितीचा. परिस्थिती वगैरे असं काही नसतं. हे सगळं आपण निर्माण करत असतो. लग्नाचा निर्णय तिनेच घेतला ना? नाही, निर्णय तिने घेतला, पण अहो सगळंच आपल्या हातात असतं कुठे. नाईलाज होता तिचा. रादर आहे. तुम्ही तिची बाजू घ्यायला लागलात ना की मला तुमचाही राग येतो. अहो, मग ओरडा ना. मला ओरडा, काही हरकत नाहीये. पण तिला नका ओरडू. खरंच तिचा काहीच दोष नाहीये. ती खरंच खूप चांगली. आपण कॉफी प्यायला जाऊया का? आता तिच्या कौतुकाने तुमचं पोट भरणार आहे? तुम्ही काही खाल्लं नाहीयेत म्हणून. हा, तुम्ही फक्त कॉफी घेणार आहात? तुम्ही काही खायला मागवलंच नाहीयेत? सकाळपासून काही खाल्लं नाहीयेत ना? नाही, कॉफी पुरे. म्हणजे अशा विचित्र वेळी काही खाल्लं की जेवणाची भूक जाते. आणि जेवायला सगळे थांबतात ना घरी. म्हणजे माझी आजी, माझी आई, माझी एक काकू, माझी दुसरी काकू, माझी मावशी, माझी आत्या, माझे बाबा, माझा काका, सगळे थांबतात माझ्यासाठी. मला तर अजून विश्वास बसत नाहीये की घरात इतकी माणसं असू शकतात. हो, 27 तारखेला बघालच ना तुम्ही. तुम्ही येणार आहात ना माझ्या बरोबर माझ्या घरी.
काय हो, काय झालं? नाही म्हणजे माझ्या घरी यायला काही प्रॉब्लेम? नाही नाही, तसं नाही. श्रीरंग, कदाचित तुमचं बरोबर असेल. म्हणजे मी दिलेला शब्द नेहमी पाळते असं नाही, म्हणजे नसावं. असं का वाटतंय तुम्हाला? माझं लग्न ठरलं होतं, म्हणजे मी स्वतः होकार दिला होता. पण मला आता ते नकोय. म्हणजे त्यांचा विचारही मला खूप अस्वस्थ करतो, खूप जास्त. कशामुळे मी बांधली गेलीये मला नाही माहिती, किंवा कशाचा माझ्यावर इतका पगडा आहे मला माहिती नाही. पण मला सोडवत नाहीये ते. काहीतरी असं आहे जे मला या लग्नापासून दूर करतंय. अनिलशी लग्नापासून? हो. तुम्हाला त्यांचं नाव कसं कळलं? अहो, तुम्हीच सांगितलंय मला मागे एकदम. मी हो, मी सांगितलं होतं. मला आठवत नाहीये. हो हो हो, तुम्हीच सांगितलंय मला. असेल. तसंही बऱ्याच गोष्टी आठवत नाहीयेत मला, त्यातली ही एक. मी सांगितलं असेल तुम्हाला. बरं, त्या लग्नाचं काय? तो विषय नको ना, मला खूप त्रास होतो. अहो पण प्लीज, आपण कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलूया. ऑलराईट. तुम्ही काय म्हणत होता त्या गेम बद्दल? हा, तर तो गेम असा आहे, मी तुम्हाला एक शब्द सांगणार आणि त्या शब्दाचा तुम्ही कुठलाही विचार न करता अर्थ सांगायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आई. आई म्हणजे वात्सल्य, असं. ओके. तयार आहात? विचारू? येस, रेडी. ओके. आकाश. निळ. समुद्र. अथांग. देव. श्रद्धा. आई. माया. बाबा. वात्सल्य. मैत्री. आनंद. प्रेम. विश्वास. लग्न. कमिटमेंट. अनिल. हा 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 गेम मी खेळले. मला माहिती हा गेम. यापूर्वी हे असं झालंय. मी खेळले हा खेळ. मला आठवत का नाहीये? मला काहीच आठवत नाहीये. रिलॅक्स जानवी, तुला आय मीन तुम्हाला सगळं आठवेल. पण तोपर्यंत मला हा असा त्रास होत राहणार. अहो त्रास डोक्यावर राहिला ना की त्याचं ओझं वाटतं आपल्याला. त्यापेक्षा तो त्रास ना पायाखाली ठेवायचा आपल्या, म्हणजे त्याची पायरी करता येते आपल्याला वर जाण्यासाठी. मीही तेच करतो अनेकदा. पण मला आठवलंच नाही तर? अहो मग नाही आठवलं तर काय प्रॉब्लेम आहे? एवढं टेन्शन का घेताय? एखादी गोष्ट आपल्याला नाही आठवत, इट्स ओके. आता शाळेतला प्रत्येक दिवस आपल्याला आठवतो का? नाही आठवत. सगळ्याच गोष्टी आपल्याला डिटेल मध्ये नाही आठवल्या तरी काही हरकत नसते. पण मग त्यातलं काही महत्वाचं असलं तर? ज्या अर्थी आपण जुना दिवस संपवून नवीन दिवस सुरू करतो, त्या अर्थी जुना दिवस मागे टाकणं अपेक्षित असतं आपल्याकडून. त्यातल्या महत्वाच्या गोष्टी बरोबर आपल्या लक्षात राहतात. आता ज्या अर्थी तुम्हाला काही आठवत नाहीये, त्या अर्थी तुमच्या आयुष्यात काही महत्वाचं घडलं नसेल. तुम्हाला खरंच असं वाटतं ना? अर्थात. काही ठाशीव घडलं ना तर मेंदू लक्षात ठेवतो, नाहीतर नाही ठेवत. आता मला सांगा, आपण किती वेळा पाणी प्यायलं, किती वेळा श्वास घेतला, हे लक्षात राहतं का आपल्याला? नाही ना. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. थँक्स. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. यू वेलकम. एनी टाइम. एक विचारू? हो विचारा ना. जो विश्वास तुम्ही एका परक्या मुलीला देऊ शकता, तो तिला का नाही देऊ शकलात?
जी तुमच्यासाठी इतकी महत्वाची होती तिला तिला का जाऊ दिलं, का अडवलं नाहीत? माझ्या हातात नव्हतं ते. तुम्ही कधीतरी मला सगळं आणि खरं खरं सांगाल? नक्कीच, वेळ आली की. ही वेळ कधी येणार आहे तुमची? मी वाट बघतोय आतुरतेनं. बापरे, मला निघायला हवं आता. मी निघू? नको. हा, अहो म्हणजे तुमच्याशी बोलल्यानंतर बरं वाटतंय आता. म्हणजे एक पाऊल तिच्या जवळ गेल्यासारखं वाटतंय. माझी हिम्मत वाढली. असं होत असेल असं मला नाही वाटत. एनिवे, चलो मी निघते. मी आता. सोडू? तुम्ही आज सोडाल. रोज मला बसनेच जायचंय की नाही? नाही, मी रोज सोडायला तयार आहे. काही या श्रीरंग. आहो नाही, मी सोड. बाय. आहो मी काही नुसतं ट्याव 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 चाललेलं असतं ग. एक तर नुसती बडबड करत असतात, नाही तर गाणी लावून ठेवतात. ह्यांना काही उद्योग आहेत का दुसरे? कोण आता कोण काय? हे रेडिओवाले. आई ग, ते त्यांचं काम आहे. तुला काय झालंय आणि कुणाचा राग त्यांच्यावर काढतेस? अजून कोणावर चिडणार? नशिबावर चिडून काही उपयोग नाही. आणि माणसांवर चिडायला माणसं वाऱ्यालाच उभी राहत नाहीत. म्हणजे कोण? चानू, तुला सांगते, ह्या माणसाशी लग्न केल्यापासून सुख नाही ग नशिबाला. मी काही केलं ना तरी आपलं ह्यांचं तोंड वाकडच. कौतुक म्हणून नाही. अगं कौतुक कसलं? 4 शब्द प्रेमाचे नाही पडलेत कधी कानावर. सारखा आपला तिरसटपणा. आता काय केलंय बाबांनी? काय केलं? अगं अंगावर धावून आले माझ्या. बाबा? हो, तुझे बाबा. अगं धावून आले माझ्या अंगावर. भीती वाटेल ना इतके संतापले होते. का का पण? छानू, अगं मुलांची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे की नाही? मी आई आहे तुमची. आता तू अनिल रावांना एकदम नाही म्हणालीस. तुझी आई आहे म्हणून मी एक वेळ समजून घेईन ग. पण सगळ्या जगाला उत्तर द्यावं लागेलच की नाही? लोक काय म्हणतील ह्याचा विचार येतोच की नाही ग मनात? पण तुझ्या भल्याचं बोलायची सुद्धा चोरी झाली आहे या घरात. पण काय म्हणाले काय बाबा? काय म्हणाले? म्हणाले चालती हो घरात न, नाहीतर मी जातो. बाबा म्हणाले असं? जानू, आता हेच ऐकायचं राहिलं होतं ग बाई माझं. अगं हे काय किंवा मी काय, कुणीही घराबाहेर गेलं तरी संसाराचे 12 वाजलेच ना ग. हे काय कसा का होईना पण संसार चाललाय आमचा. आता काय करू या माणसाचं मी? ना समजून घ्यायचंय ना पटवून घ्यायचंय. लग्न झाल्यापासनं आयुष्याची अशी लक्तरं निघतायत माझ्या. बाप रे. बघ ना ग, आता धमक्यांपर्यंत वेळ आली. कसं सहन करायचं ग मी हे? आई, तूही जरा शांत राहा ना. वाद झाले तर तू शब्दाला शब्द नको वाढवूच. शांत हो. बाबाही लगेच शांत होतील. ते सगळं ठीक आहे ग, पण ह्यांना समजावणार कोण? हे बघ, तशीच वेळ आली तर मी समजावीन बाबांना. आज समजावशील का तू? पण उद्या तू या घरातनं गेलीस की मग माझं काय होणार? आई, काही नाही होणार. नको काळजी करूस इतकी. कशी काळजी करू नको ग? ह्या असल्या तापट माणसासोबत संसार करायचा म्हणजे किती कठीण आहे तुला नाही कळणार ते. जानू,
बाई तू शपथ घाल ना, म्हणावं आईशी नीट वागा आणि आणि इथून कुठेही जायचं नाही तुम्ही. आई अगं ते बोलून गेले असतील कदाचित, त्यांच्या मनात नसेल असं काही. ते बाई मला काही माहित नाही. तू त्यांना तुझी शपथ घाल. बरं. आणि हो, ते मी तुझ्याशी बोलले हे त्यांना सांगू नको, नाहीतर पुन्हा अवतार धारण करतील ते. असं सारखं गॅसवर राहून एक दिवशी माझंच काहीतरी बरं वाईट होईल. अरे मग माझं अजून रक्त किती आटवायचंय माझं, कसं करणार आहे मी कोणाच ठाऊक. ती जणांची समजूत घालत राहू आणि काय करू. नाही पण इंदुवहिनी असं खूप स्टायलिश बायका जेव्हा बुटीक मध्ये येत असतील तेव्हा तुला इंग्रजीमध्ये बोलायला लागत असेल ना? मी फक्त इंग्रजीच बोलते. स्टायलिश बायका ओनली हॅड कम टू माय बुटीक अँड माय ऑल क्लायंट्स आर स्टायलिश. क्या बात, फर्स्ट क्लास. पिठलं घेणार का इंदुवहिनी, थोडं वाढू? इंदुवहिनीला वाढा ना पिठलं. या हवेत पिठलं भाकरीचा बेत मस्त जमलाय हा ताई. म्हणूनच म्हटलं गरम गरम भाकरी वाढते सगळ्यांना. श्री, पिठलं वाढू का? श्री, पिठलं वाढू का? इथे नाही, नको नको. अरे कोरडी कशाला खातोयस भाकरी? लोणी दे ग त्याला भाकरीवर. हो वाढते. अगं आईजी, कोरडं कुठे, नीट तर जेवतोय मी. माझं आणि होतच आलंय आता. श्री, का रे कमी का जेवतोस? अरे काका, कमी कुठे, नीट तर जेवतोय. काय रे, काही टेन्शन आहे का? नाही नाही, खरंच असं काही नाहीये. अरे मी खरंच सांगतोय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी फक्त शांतपणे जेवत होतो, इतकंच. असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? सांगितलं ना, खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. आपण रेडिओ ऐकूया का? हा, जान्हवीचा आवडता कार्यक्रम तो ऐकूया आपण. मी आलो, ऑन करून देतो. आता बरं वाटतंय ना ग नर्मदा? हो बरं आहे. काय झालं, काही बोलली नाही? नाही, जरा डोकं दुखत होतं, पित्त.
पावसाळ्यात जरा हलकाच आहार ठेव. पित्ताचा त्रास लवकर होतो तुला. खरं सांगू काय, नको, हे रागावतील. अगं बोल ना, बोल, पण डोळ्यात अजिबात पाणी आणू नकोस. बोल. घुसमट होते हो माझी. त्याला काय करू मी? नाही बघवत मला पोराकडे असं. आणि आई, प्रत्येक जण तुमच्यासारखा खंबीर आणि कणखर नसतो ना. आता पाहिलं ना जेवताना कसा गप्प गप्प होता. म्हणजे कधीतरी असा बरा दिसतो आणि मग एकदम पुन्हा असा कोशात गेल्यासारखा. त्याच्या मनात आतल्या आत काय चाललंय आपल्याला काही कळत नाहीये का? आणि हे असं सतत बघत असताना आनंदाचा मुखवटा घालून जगणं नाही जमत आहे मला. नर्मदा तू बोल, पण आमच्या समोर बोल. श्री समोर नको बोलूस प्लीज. म्हणून सांगितलं मी. प्रयत्न करते ना मी, खरंच खूप प्रयत्न करते, पण आई आहे मी त्याची. नाही सहन होत मला. अगं मलाही होतो ग त्रास. स्वतःच्या पोराला असं स्वतःच्या समोर कुडताना बघून खूप त्रास होतो मनाला. या वयात आनंदानं संसार करायचा, काम करायचं, हौसमौज करायची सोडून त्या मुलाच्या मागे हे नष्टचर्य का लागलं असेल कोणास ठाऊक.